नमस्कार, हरे कृष्णा, जय श्रीराम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल ॲस्ट्रो विज्ञान यावरती. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत भगवान श्रीकृष्णांच्या कुंडलीबद्दल. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभू श्रीरामचंद्रांच्या कुंडलीबद्दल विश्लेषण केलं, चर्चा केली आणि त्यातनं अनेक वेगवेगळे ज्योतिषाचे पैलू आपल्याला समोर आले. आणि त्याच व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला काही मुद्द्यांबद्दल बोललो होतो. ते मुद्दे असे, की प्रभू श्रीरामचंद्र किंवा श्रीकृष्ण किंवा भगवंताचे कुठलेही अवतार हे कर्माच्या सिद्धांतांमध्ये अडकतात का आणि ज्योतिषांचा प्रभाव त्यांच्यावरती होतो का? तर त्याचे उत्तर आपण सविस्तरपणे मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली होती. तर ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी जरूर तो व्हिडिओ बघावा. त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेनच. तर त्याचे उत्तर असे होते, मी थोडक्यात सांगेन, की भगवंत कधीही कर्मामध्ये अडकत नाहीत आणि ज्योतिषाचा प्रभावही त्यांच्यावर खरं तर होणार नाही, असं आपण मानून चालूयात. भगवंत जो की ह्या भूतलावर येतात तेव्हा ते लीला करायला येतात, तेव्हा ते एक आदर्श स्थापन करायला येतात. त्यामुळेच कर्माच्या सिद्धांतांपासूनच ते आपल्याला शिकवतात, की ह्या आयुष्यात कसं जगलं पाहिजे, कसं वेगवेगळ्या अडचणी येतील, वेगवेगळ्या संघर्षांना सामोरे जावं लागेल, तर कसं त्यांच्याशी आपण झगडायचं. तर हे शिकवण्यासाठी भगवंत येतात आणि असं दाखवतात, की ते सुद्धा ह्या कर्माच्या बंधनात आहेत. पण खरं म्हणायचं तर ते कर्माच्या बंधनात कधीच नसतात. ते स्वेच्छेने, स्वतःच्या इच्छेने आपल्याला दाखवण्यासाठी ते करत असतात. तर हीच पार्श्वभूमी घेऊन आपण प्रभू श्री रामचंद्रांप्रमाणे श्रीकृष्णांच्या कुंडलीचे सुद्धा आज थोडक्यात विश्लेषण करूयात. तर अर्थातच मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं त्याप्रमाणे आपण कुंडलीद्वारे भगवंताचं विश्लेषण करणं म्हणजे ज्योतीने सूर्याला ओवाळण्यासारखंच आहे. तर माझ्यासारख्या लहान माणूस काय भगवंताची कीर्ती फक्त कुंडलीद्वारे कधीच त्याचं विश्लेषण करू शकणार नाही. पण एक थोडासा प्रयत्न करून बघूयात, की भगवंताला आपण कसं गौरव करू शकतो. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. हरे कृष्णा. तर श्रीकृष्णांच्या कुंडलीचे विश्लेषण करण्याच्या आधी पण एक गोष्ट लक्षात घेऊयात, की एखाद्या महान व्यक्तीबद्दल जी आपल्या पुराणांमध्ये दिलेली आहे, उपनिषदांमध्ये दिलेली आहे, त्यांची कुंडली बनवणं खरं तर खूप अवघड काम असतं. कारण त्यांच्या आपल्याकडे काही डेटा नसतो. त्यांचं जन्मतारीख, जन्मवेळ वगैरे ह्यासारख्या गोष्टी आपल्याकडे नसतात. पण भागवतामध्ये किंवा रामायणामध्ये किंवा अशा वेगवेगळ्या पुराणांमध्ये आढळणाऱ्या काही माहितीवरनं बऱ्याच ज्योतिष विद्वानांनी श्रीकृष्णाच्या कुंडलीवर सुद्धा अभ्यास करून ती खरं तर कशी आहे ह्यावरती बराच भाष्य केलेलं आहे. तर संत सूरदासांनी सुद्धा त्यांच्या काही काव्यामध्ये श्रीकृष्णांची कुंडली कशी आहे यावरती थोडंसं विवेचन केलेलं आहे. तर तीच कुंडली आपण आज थोडक्यात बघणार आहोत आणि त्याचं विश्लेषण बघणार आहोत. तर ही कुंडली कशी दिसते तर तुम्हाला आता स्क्रीनवर मी दाखवत आहे. तर भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमीमध्ये झाला. पूर्णिमंत कालगणनेनुसार त्यांचा जन्म भाद्रपद मास कृष्ण पक्षातल्या अष्टमीतील झाला असंही आपण म्हणू शकतो. त्यावेळी वार होता बुधवार आणि नक्षत्र होते रोहिणी नक्षत्र. तर जसं प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म हा दुपारच्या वेळेला झाला, तर श्रीकृष्णांचा जन्म हा रात्री 12च्या आसपास झाला असे अनेक संत व विद्वान आपल्याला सांगतात. तर कुंडलीकडे बघूयात. कुंडली आपल्याला काय सांगते? तर कुंडलीमध्ये कुठले कुठले ग्रह कुठे बसले आहेत ते आपण आधी बघूयात. तर चंद्र हा वृषभ राशीत उच्चेचा लग्नी बसलेला आहे. त्यासोबत केतूही बसलेला आहे. चतुर्थ स्थानात सिंह राशीत रवी बसलेला आहे, स्वराशीचा. पंचम भावात उच्चेचा बुध कन्या राशीत बसलेला आहे. षष्ठ भावात शुक्र आणि शनी हे तुळा राशीत बसलेले आहे. तर शनी हा उच्चेचा आहे आणि शुक्र हा स्वराशीचा किंवा मूल त्रिकोण राशीचा आहे. नंतर सप्तम स्थानात वृश्चिकेचा राहू आहे. भाग्यस्थानात मकरेचा मंगळ आहे आणि लाभस्थानात मीनेचा गुरु आहे, जी त्याची स्वराशी आहे आणि मंगळ हा उच्चेचा बसलेला आहे. तर एक एक करून आपण आता कुंडली काय सांगते श्रीकृष्णांबद्दल हे बघूयात. तर आपण बघतो की लग्नस्थानी चंद्र आणि केतू बसलेले आहेत. तर लग्नस्थानी चंद्र हा व्यक्तीला खूप सुंदर, खूप मनमोहक असा बनवतो आणि त्यासोबतच जेव्हा केतू हा लग्नी बसतो तेव्हा मला एक करिझमॅटिक बनवतो. करिझमॅटिक म्हणजे खूप आकर्षक बनवतो. तर चंद्र आणि केतू हे लग्नामध्ये बसून श्रीकृष्णांना अतिशय सुंदर असे मोहक रूप देत आहेत. त्याच्यामुळेच तुम्ही श्रीकृष्णांची अनेक नावं बघितली असतील. मदन मोहन किंवा कृष्णचंद्र अशी नावं म्हणजे त्यांना मिळतात कारण ते खूप सुंदर आहेत.
भले की त्यांचा रंग हा श्यामवर्ण आहे, श्यामवर्ण म्हणजे थोडा काळा आणि ढगांसारखा काळा आहे, तरी सुद्धा ते अतिशय सुंदर मनमोहक रूप श्रीकृष्णांचे असे आहे. त्यानंतर आपण बघतो की लग्नाचा स्वामी शुक्र हा षष्ठात बसलेला आहे. आता काही नियमांनुसार, ज्योतिषाच्या काही नियमांनुसार लग्नेश जेव्हा षष्ठी स्थानी बसतो, तेव्हा बालारिष्टाचे योग बनतात. आता बालारिष्ट म्हणजे व्यक्ती हा बालपणीच मरेल असे नाही, पण जन्माच्या वेळी खूप त्रास भोगायला लागतो अशा व्यक्तींना. तर आपल्याला माहितीच आहे, की जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म झाला, तेव्हा त्यांना वसुदेवांनी वृंदावनात नेले आणि तिकडे अनेक राक्षसांनी त्यांना अगदी 6 वर्षाचा बालक असल्यापासनं अनेक त्रास बघायला लागले त्यांना. अर्थात श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, त्याच्यामुळे त्यांना या सर्व राक्षसांवरती मात करायला, त्यांचा वध करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, काहीच शंका नाहीये. पण आपण ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून बघितलं, तर षष्ठात बसलेला शुक्र, जो की लग्नेश आहे, हा बालपणापासूनच त्यांना त्रास होणार ह्याच्याकडे आपल्याला सांगतो. पण शुक्र हा मूल त्रिकोण राशीत बसलेला आहे शनीसोबत, उच्चच्या शनीसोबत. शनी हा षष्ठस्थानी म्हणजेच शत्रूंच्या ठिकाणी बसलेला आहे. त्याच्यामुळे जे शत्रू सुद्धा श्रीकृष्णांना मिळाले, ते काही साधारण शत्रू नव्हते. ते सुद्धा खूप मोठे-मोठे, अगदी खूप शत्रू होते. पण ह्या सर्वांवर सुद्धा शुक्र आणि शनी ह्या योगामुळे सर्वांवरती मात करण्याची शक्ती ही श्रीकृष्णांना मिळाली. आपण इकडे बघतो की शनी हा कारक सुद्धा आहे. योगकारक ग्रह म्हणजे असा ग्रह जो कुंडलीमध्ये पंचमाचा किंवा नवमाचा आणि एखाद्या केंद्राचा सुद्धा स्वामी असतो. तर इथे आपण बघतो की शनी हा भाग्याचा आणि दशम स्थान दोन्हीचा स्वामी आहे. त्याच्यामुळे हा योगकारक शनी उच्चेचा षष्ठ स्थानी बसलेला आहे. त्याच्यामुळे शत्रू तर खूप मोठे मोठे मिळाले, पण त्यांच्यावर मात सुद्धा ही झाली. त्यानंतर आपण बघतो की चतुर्थ स्थानी रवी बसलेला आहे. तर चतुर्थ स्थानी एखादा पाप ग्रह बसला, म्हणजे जसं मंगळ किंवा रवी किंवा शनी, तर हा अनेक विपरीत गोष्टी घडवून आणतो. तर रवी इथे बसलेला आहे, तर भावात भावम या ज्योतिषाच्या नियमानुसार षष्ठातून आपण बघितलं तर षष्ठ स्थानापासनं 11वं स्थान हे मामाचं स्थान असतं. तर षष्ठ स्थान सुद्धा मामाचं स्थान आहे आणि षष्ठापासनं 11वं स्थान हे सुद्धा मामाचं स्थान मानलं जातं. तर इथे जेव्हा रवी बसतो, तेव्हा तो मामासाठी खूप बाधक असतो आणि त्यामुळेच आपण बघितलं तर स्वराशीचा रवी ह्यानी मामाचा वध केला. कृष्णाचा मामा कोण? तर कंस मामा. तर कंस मामाचा वध हा श्रीकृष्णाने वयाच्या 11व्या वर्षी केला. आपल्याला हे भागवतांतून माहिती आहे. तर हे सुद्धा या कुंडलीवरनं स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर आपण बघूयात की पंचमामध्ये बसलेला बुध काय सांगतो. तर बुध हा संतानाच्या स्थानी बसलेला आहे. पंचम स्थान हे संतानाचे स्थान आहे आणि बुध हा कन्या राशीत उच्चेचा झालेला असतो. तर उच्च राशीचा बुध हा भगवंताला अतिशय चाणाक्ष बुद्धी आणि खूप हुशार असल्याचे सांगतो. आणि वरून बुध हा वाणीचा सुद्धा कारक आहे. तर आपल्याला माहिती आहे की गीतेचे परमोच्च ज्ञान, गीतेचे परमोच्च तत्वज्ञान हे श्रीकृष्णांना संपूर्ण जगाला दिलेले आहे. त्यांनी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती अर्जुनाला गीतेचे ज्ञान सांगितले. आजही ही गीता संपूर्ण जगभरात वाचली जाते, त्याचा अभ्यास केला जातो, त्याच्यावरती पीएचडीज केल्या जातात. तर अशा मोठ्या परमोच्च ज्ञानाचे वक्ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. हे त्यांना त्यांच्या बुध या पंचम स्थानातील उच्चच्या बुधामुळे आपल्याला दिसते. तर पंचम स्थान हे संतानाचे पण स्थान आहे. तर आपल्याला माहितीच आहे की भगवान श्रीकृष्णांना संतती प्राप्ती ही अतिशय मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाली. त्यांना आपल्याला माहितीच आहे की 16,108 पत्नी होत्या आणि प्रत्येक पत्नीकडून त्यांना 10 पुत्र आणि 1 पुत्री असा मोठा परिवार त्यांना मिळाला आहे. तर मोठा परिवार ह्यावरून आपल्याला आणखीन एक गोष्ट कळते की द्वितीयाचा स्वामी म्हणजे कुटुंबेश, कुटुंब स्थानाचा स्वामी बुध हा सुद्धा पंचमात उच्चेचा बसलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा कुटुंबाचा विस्तार सुद्धा होणार आहे, हे सुद्धा आपल्याला ह्याच्यावरनं स्पष्टपणे दिसत आहे. तेवढंच नाही तर ह्याच पंचम स्थानावरती गुरुची सप्तम दृष्टी सुद्धा आहे. आपल्याला माहिती आहे की गुरु हा सुद्धा संततीचा कारक आहे. तर संततीचा कारक गुरु हा पंचम स्थानावर दृष्टी देऊन त्यांच्या संततीला वृद्धी देत आहे. त्याच्यामुळे त्यांचे अनेक शूरवीर असे संतती त्यांना प्राप्त झाले. साक्षात कामदेव
हेच अवतार घेऊन प्रद्युम्न नावाने पण त्यांना एक खूप शूरवीर संतान मिळाले आणि असे अनेक संतान त्यांना प्राप्त झाले. आता आपण बघूयात की सप्तम स्थानात काय आहे. सप्तम स्थानात राहू बसलेला आहे. तर राहू हा ज्या सप्तम स्थानात असतो तर साधारणतः असं दर्शवतो, अनेक कुंडलींमध्ये असं बघण्यात आलेले आहे की तो अनेक विवाह देण्याचा योग बनवतो. तर राहू सप्तम स्थानातून अनेक विवाहांचा योग हा श्रीकृष्णांच्या कुंडलीत खरा ठरलेला आहे. कारण आपल्याला माहितीच आहे की श्रीकृष्णांच्या 8 प्रमुख पत्नी होत्या आणि 16,100 अशा त्यांच्या बाकीच्याही पत्नी होत्या. ज्या अशा पत्नी आहेत, अशा स्त्रिया आहेत ज्यांना त्यांनी नरकासुरांच्या तावडीतून सोडवलेलं होतं. तर हे राहू आपल्याला सप्तम स्थानात बसलेला दाखवतो. त्यावरून आपण बघतो की सप्तम स्थानाचा स्वामी मंगळ हा सुद्धा भाग्यस्थानात उच्चेचा बसलेला आहे. तर ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे की सप्तम स्थानाचा स्वामी उच्चेचा बसलेला आहे. तर हाच मंगळ जो भाग्यस्थानी बसलेला आहे किंवा धर्मस्थानी बसलेला आहे, तो आणखीन एक गोष्ट, खूप प्रबळ गोष्ट इथे आपल्याला सांगून देतो, की भगवान श्रीकृष्ण जसं भगवान राम आहेत, प्रभू श्री रामचंद्र आहेत, ते सुद्धा धर्मसंस्थापनेसाठी आले होते. तसेच यदा यदा धर्मस्थाचा कानमंत्र देऊन श्रीकृष्ण सुद्धा धर्मसंस्थापनेसाठी आलेले आहेत. पण त्यांनी धर्मसंस्थापना ही कशाद्वारे केली? तर धर्मसंस्थापना ही त्यांनी युद्धाद्वारे केली. तर मंगळ हा युद्धाचा कारक आहे. मंगळ हा एका कमांडो आहे, एक सैनिक आहे. तर उच्चेचा मंगळ हा हे सांगतो, की त्यांनी धर्मसंस्थापना केली ती मंगळाच्याच सहाय्याने म्हणजेच रणभूमीने केली, युद्धाद्वारे केली. तर आपल्याला माहितीच आहे, की महाभारताच्या युद्धाद्वारे त्यांनी धर्म आणि अधर्म यांच्यामध्ये अ, खूप खूप वेगळ्या प्रकारे, खूप स्ट्रॅटेजिकली पांडवांना विजय मिळवून दिला आणि कौरवांना हार मिळाली आणि एका धर्माची संस्थापना झाली. त्यांनी युधिष्ठिर महाराजांना संपूर्ण जगाचा राजा बनवलं आणि धर्माची खूप चांगल्या प्रकारे संस्थापना केली. त्यानंतर आपण बघतो की लाभस्थानी गुरु बसलेला आहे. तर लाभस्थानी बसलेला गुरु हा खरं तर म्हणजे असं म्हणलं जातं की ज्योतिषाचा एक नियम आहे, की गुरु जिथे जिथे बसतो त्या भावाचा किंवा त्या घराचा नाश करतो. तर इथे आपल्याला दिसतं की गुरु हा लाभस्थानात बसलेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा श्रीकृष्णांना काही प्राप्त करायचं होतं, तेव्हा त्यांना कष्ट भोगावे लागले. त्यांना काही कष्टानंतरच त्या गोष्टी मिळाल्या. उदाहरण घेऊयात, की त्यांनी जी द्वारका स्थापन केली, तर द्वारका स्थापन सुद्धा त्यांनी नुसती करायची म्हणून नाही केली. त्यामागे सुद्धा एक कारण होतं. तर मथुरेवर सारखी-सारखी आक्रमणं होत होती. त्याच्यामुळे त्यांना द्वारका स्थापन करायला लागली. पण गुरु जो की हा स्वराशीचा आहे, हा मीन राशीचा आहे. त्याच्यामुळे जे द्वारका सुद्धा त्यांनी बनवली ती इतकी ऐश्वर्यशाली होती, की त्या काळात त्याच्यापेक्षा ऐश्वर्यशाली, वैभवशाली असे कुठलेच राज्य नव्हते. कुठलेच साम्राज्य त्यावेळी नव्हते. अशी मोठी द्वारका त्यांनी स्थापन केली. नुसतं तेवढंच नाही तर जसं गुरुचा पंचमावरती प्रभाव होता त्यांच्या दृष्टीने, तसाच बुधाचा सुद्धा लाभस्थानावरती दृष्टी आहे. बुध हा पैशाचा कारक आहे. हा वेल्थ किंवा आपल्या सर्व पैशाचा कारक आहे. त्याच्यामुळे ती पण वृद्धी आपल्याला इथे होताना दिसते. अलौकिक साम्राज्य त्यांना प्राप्त झाले. आता आपण इथे बघतो, की श्रीकृष्ण हे स्वतः कधीच राजा नाही झाले. त्यांनी द्वारकेची, मथुरेची स्थापना तर केली. उग्रसेन राजाला कंसाच्या तावडीतून सोडवलं, पण ते स्वतः कधी राजा नाही झाले. तर हे कसं कळतं? तर लग्नेश हा षष्ठ स्थानी बसले. आता षष्ठ स्थान हे अ, सेवकांचे सुद्धा कारक आहे आणि शनी सुद्धा हा सेवकांचा कारक आहे. तर शनी सोबत लग्नेश बसलेला आहे. त्याच्यामुळे श्रीकृष्णांनी नेहमीच एका सेवकाची भूमिका निभावली. ते कधीच स्वतः राजा नाही बनले. तुम्ही जर कुरुक्षेत्रावर पण बघितलं तर श्रीकृष्ण हे स्वतः भगवंत असून सुद्धा अर्जुनाचे सारथी झाले होते. म्हणजे ही एका सेवकाची भूमिका आहे. तर इथे सुद्धा श्रीकृष्ण आपल्याला दाखवत आहेत, की अ, एका सेवकाची भूमिका कशी निभवायची. म्हणजे भले की आपण खूप मोठे आहोत, भले की आपण स्वतः भगवंत आहोत, पण तरी सुद्धा त्यांनी एक आदर्श निर्माण केला, की एक सेवकप्रमाणे कशी आज्ञाधाराप्रमाणे सेवा करायची. त्यानंतर आणखीन एक गोष्ट आपण इथे बघणार आहोत, की श्रीकृष्णांना सतत स्थलांतर करावे लागले. ते कधीच एका जागी टिकलेले नव्हते, एका जागी राहत नव्हते. आपल्याला माहिती आहे, की ते जन्माच्या वेळीच त्यांना गोकुळात पाठवलं गेलं. त्यानंतर तिकडे ते काही 10-11 वर्ष राहिले. तिथे सुद्धा त्यांना अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जायला लागले. अनेक राक्षस सारखे हल्ले करत होते आणि 11व्या वर्षी जेव्हा कंसाचा वध केला, त्याच्यानंतर ते वृंदावनातून
मथुरेला राहायला आले आणि मथुरेला सुद्धा जसे ते मोठे होत होते तसे जरासंध नावाचा आणि अनेक वेगवेगळे जे राजे होते, जे क्रूर राक्षस होते, ते सारखे-सारखे आक्रमण करत होते. त्याच्यामुळे तिकडनंही त्यांनी स्थलांतर केलं. ते द्वारकेला राहायला गेले आणि द्वारकेत असताना सुद्धा ते सारखे द्वारकेत राहायचे नाही. सारखं काही ना काही कामानिमित्त ते भ्रमंती करत असायचे. तर चतुर्थ स्थान आपल्याला माहिती आहे, की घराचं स्थान असतं आपल्या मातेचं स्थान असतं. तर इव्हन त्यांना त्यांच्या मातेपासूनही सारखे-सारखे दूर व्हायला लागले. त्यांना जन्मापासूनच त्यांची माता देवकी ह्याच्यापासून हिच्यापासून दूर राहायला लागलं. त्यानंतर यशोदा मातेसोबत ते 10-11 वर्ष आले. तिथनं पण त्यांना परत अ, विरह सहन करावा लागला त्यांच्या मातेपासून. नंतर परत देवकीकडे आले आणि तिकडनं सुद्धा मी जसं सांगितलं सारखे भ्रमण करत होते. कधी पांडवांच्या घरी राहायचे, कधी हस्तिनापूरला जायचे, कधी वेगवेगळ्या राक्षसांचा वध करण्यासाठी जायचे. तर सारखे-सारखे भ्रमंतीवर असायचे श्रीकृष्ण. तर हे आपल्याला असे अनेक वेगवेगळे योग ह्या श्रीकृष्णांच्या जन्मकुंडलीद्वारे समजलेले आहेत. तुम्हाला आणखी काही योग ह्यातनं दिसत असतील तर कृपया त्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मी त्याला नक्की वाचेन आणि मलाही आवडेल तुमच्याकडनं जाणून घ्यायला, की तुम्हाला अजून काय-काय योग या कुंडलीतून दिसत आहेत. तर आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि तुम्हाला सुद्धा पुढे येणाऱ्या व्हिडिओचे वेगवेगळे अपडेट्स सतत येत राहतील आणि तुम्ही सुद्धा अनेक वेगवेगळ्या ज्योतिषांच्या पैलूंबद्दल शिकून शकाल. तोपर्यंत हरे कृष्णा, जय श्रीराम.